शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता 8 जून 2016 या दिवशीचा भयानक भूतकाळ स्वतः रघुकाका उत्तर सगळ्यांच्या समोर आणणार आहेत आणि आजीला विश्वासात घेत आता रागिणीला सगळ्यांच्या समोर ट्रॅप करत भूमीने मोठ्या अडचणीत सापडत वकिलांचा सल्ला घेत खूप मोठा आता एक कांड रचलेलं असतं आणि त्याच्यामध्ये रागिणी अचूक अडकते। तिला आता खरं बोलण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही आणि त्यातच हॉस्पिटलमधून रघुकाकांना आता भूमीने बरं करत 8 जून 2016चा भयानक भूतकाळ सगळ्यांच्या समोर आणलेला असतो। या सगळ्यामध्ये पौर्णिमाचा आधीपासून 20 वर्षापासून काय कारस्थानं रचत आणि पोहोचले या सगळ्याचा भूतकाळ आता उलगडा एकदम अचानकपणे होत मालिका एका 180 डिग्रीमध्ये वळताना आपल्याला दिसणार आहे। 8 जून 2016 या दिवशी ॲडव्होकेट विद्याधर कदम यांच्याकडे आता जगन्नाथ महाजन हे मृत्यूपत्र करायला गेले असतात। त्यांचं मृत्यूपत्र आणि इच्छापत्र याच्यानुसार प्रॉपर्टी सगळी, कंपनी सगळी, त्यांचे सगळे असणारे शेअर्स आणि रोख रक्कम 45,000, त्याचप्रमाणे सोन्याचे खूप सारे दागिने, हे सगळं श्रीयुत जगन्नाथ दशरथ महाजन यांनी आता ॲडव्होकेट विद्याधर कदम यांच्याकडे 8 जून रोजी केलेलं असतं आणि हे मृत्यूपत्र फक्त आणि फक्त एकतर कदम आणि त्यानंतर ते मृत्यूपत्र रघुकाका या दोघांकडेच असतं। पण आता इकडे रागिणीला ते सत्य समजलेलं असतं आणि रागिणीने मृत्यूपत्र काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला असता तिला फक्त झेरॉक्सच मिळालेली असते। त्यामुळे ओरिजिनल कुठे आहे हे अजूनही रागिणी 7 वर्ष शोधत असली तरी सुद्धा भूमीच्या ताब्यात ते आलेलं असतं आणि रघुकाकांनी आकाशला मारण्याचा प्लॅन आहे हे सुद्धा भूमीला सांगितलेलं असतं। रघुकाकांनी भूमीला त्या दिवसापासून 8 जूनपासून जेव्हापासून मृत्यूपत्र केलेलं आहे त्या दिवसाची कर्मकहाणी सांगितलेली असते आणि रघुकाका सांगतात 2016 साली हे सगळं मृत्यूपत्राचं झालं आणि त्यानंतर लगेचच 2 ते 4 दिवसामध्ये हा ॲक्सिडेंट घडवून आणला गेला। ॲक्सिडेंट घडवून आणेपर्यंत कुणालाही या मृत्यूपत्राबद्दल माहीत नव्हतं। ते मृत्यूपत्र फक्त आणि फक्त मलाच माहिती होतं आणि मला जगन्नाथ महाजन यांनी आकाशच्या पाठीशी उभं राहायला सांगितलं होतं। मी त्यांच्या पाठीशी सावलीसारखा उभा होतो, पण नियतीने डाव साधला आणि हा ॲक्सिडेंट नव्हता, हा घातपात होता। मी तुम्हाला जर तो घातपात कुणी केला हे जर सांगितलं तर मात्र तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार नाही। तुम्ही मृत्यूपत्र वाचा आणि त्यानंतर काय करायचं ठरवा। यावरती भूमी सांगते रघुकाका आपण त्या विषयावर नंतर बोलूया, आत्ता हॉस्पिटलमध्ये चला। रघुकाका म्हणतात मालकीणबाई मला आता याच अवस्थेत सोडा। याच्यावरती भूमी सांगते नाही रघुकाका, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेणार। भूमी रघुकाकांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते। त्यांना हळूहळू रिक्षेपर्यंत नेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचवल्यावरती रघुकाकांवरती उपचार सुरू करत आता मात्र रघुकाकांकडून बरीचशी माहिती काढत भूमी आता घरी येते। घरी आल्यावरती ती विचार करते आजीला किंवा आत्याला या सगळ्याबद्दल काही सांगू का, पण नाही आता मला कुणावरती म्हणजे इवन आजीवरती पण विश्वास ठेवायचा नाहीये असा विचार करत भूमी आता ती फाईल शोधते। ती फाईल कार्पेटच्या खाली नसून समोर जिन्याच्या समोर असलेल्या टेबलाच्या खाली घरंगळत गेलेली असते। भूमी ती फाईल शोधते। ती फाईल शोधून झाल्यावरती फाईलमध्ये लिहिलेलं असतं की आकाश 26 वर्षाचा झाल्यावरती त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या बायकोच्या नावावरती होईल। जर लग्न झालं असेल तर, नसेल तर ती सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला जाईल। भूमी विचार करते असं मृत्यूपत्र लिहून ते मृत्यूपत्र इतके म्हणजे फक्त नोकर असणाऱ्या रघुकाकांकडे दिलं। आजी आहे, रागिणी आत्या आहे, मग त्या दोघींकडे का नाही दिलं? म्हणजे आकाशच्या बाबांचा या दोघींवरती पण विश्वास नव्हता का? नाही, मला आत्यांना जाब विचारायला पाहिजे या गोष्टीचा असा विचार करत भूमी आता रागिणीच्या खोलीत येते। रागिणीच्या खोलीत भूमीला जे पेपर सापडतात त्या पेपरमधलं सत्य बघून भूमी अजूनच हबकते। म्हणजे त्याच्यामध्ये भूमीची सगळी प्रॉपर्टी तिने रागिणीच्या नावावरती केले असं मृत्यूपत्र, म्हणजे अशीच ती विल पेपर केलेले असतात, असंच ते प्रॉपर्टीचे पेपर बनवून त्याच्यावरती भूमीच्या सह्या सुद्धा असतात। भूमी विचार करते हे सगळं कुणी घडवून आणलं? म्हणजे रघुकाका मला म्हणत होते की तुम्ही विश्वास ठेवणार नाही तर त्या आत्याच होत्या का? आत्यांनीच हे सगळं केलं असेल का
असा विचार करत भूमी आता हादरते. त्याच वेळेला भूमीच्या लक्षात येतं की आपण सकाळी पूजेसाठी पौर्णिमाला बोलवायला गेलो तेव्हा पौर्णिमा काहीतरी कागद प्रॅक्टिस करून खाली टाकत होती. जर ती इतकी टेन्शनमध्ये होती तर प्रॅक्टिस करून खाली कागद का टाकत होती आणि काहीतरी गडबड आहे. लगतडे भूमी पौर्णिमाच्या रूममध्ये जाते. पौर्णिमाच्या रूममध्ये अजूनही ते कागद पडलेले असतात. त्यातला कागद उचलून भूमी पाहते, त्याच्यावरती आपली सही पाहते आणि म्हणते, पौर्णिमा तुझा खेळ संपलेला आहे, तू माझ्या सह्या खोट्या केलास ना. पौर्णिमा म्हणते, हे बघ तुझ्या खोट्या सह्या करून मला काय मिळणार आहे. भूमी म्हणते, तुला काय मिळणार आहे हे मात्र माहिती नाही, पण मला खूप मोठा पुरावा मिळालेला आहे. असं म्हणत भूमी आता सगळ्यांच्या समोर पौर्णिमाची कारस्थानं आणि ते सगळे पेपर घेऊन बाहेर येते. पौर्णिमा म्हणते, मला तर आईंनी सांगितलेलंच आहे की ही भूमी माझं काही वाकडं करू शकत नाही, तडमडत जाऊ दे, मला काय करायचं आहे. आणि पौर्णिमा निवांतपणे बसते. पण भूमी आता सगळ्यांच्या समोर सत्य आणते. भूमी रागिणीला ते व्हील पेपर दाखवते. त्याआधी ती आजीबरोबर बोलून घेते आणि आजीला ते सगळं दाखवते. आजी म्हणते, हे सगळं भयानक आहे ग भूमी, हे सगळं कसं काय घडू शकतं. म्हणजे रागिणी हे करेल आणि पौर्णिमाने हे केलं. आता मात्र इकडे भूमी सांगते, आत्या हे पेपर आणि ह्या सह्या आणि ह्या पौर्णिमाच्या रूममधले कागद यावरती आता अगदी काहीच माहीत नसल्याचं आवडत रागिणी सांगते, भूमी अगं हे काय आहे, हे सगळे पेपर. याच्यावरती पौर्णिमा पण तिकडे येते. आता मात्र रागिणी सावध पवित्रा घेते आणि म्हणते, काय आहे हे सगळं. पौर्णिमा तू भूमीची सही का करत होती आणि हे कसले पेपर आहेत, बघू बघू असं म्हणत आता नाटक करत रागिणी ते पेपर घेते. भूमी म्हणते, आत्या हे माझी प्रॉपर्टी मी तुमच्या नावावरती केले असं सगळं आहे. रागिणी म्हणते, प्रॉपर्टी आणि तुझी. याच्यावरती आता मात्र भूमी सांगते, आत्या मग तुम्हाला आकाशच्या बाबांच्या मृत्यूपत्राबद्दल माहित नाहीये का. यावरती रागिणी समजते हिला मृत्यूपत्राचं सत्य समजलेलं आहे. रागिणी म्हणते, अगं मला कसं माहिती असेल, आजीला पण ती गोष्ट माहिती नाहीये. पौर्णिमा म्हणते, आई असं काय करताय अहो तुम्ही. याच्यावरती रागिणी पौर्णिमाच्या एक थोबाडीत देत म्हणते, पौर्णिमा याबद्दल तुला सगळं कळलं होतं का, तू हे सगळं घडवून आणलंस का आणि तू मुद्दाम मला अडकवण्यासाठी माझ्या नावावरती हे विल केलंस का. आणि लगेचच रागिणी फोन करते. फोन करून ती त्याच वकिलांना बोलवून घेते, विद्याधर कदम. ते वकील येतात आणि रागिणी म्हणते, काय हो हे आत्ताचे पेपर ज्या वेळेला भूमीची प्रॉपर्टी रागिणी पटवर्धनच्या नावात केले हे कुणी बनवले, मी बनवले का. आता ऑलरेडी त्या वकिलाला रागिणीने पैसे देऊन मॅनेज केलेलं असतं. तो वकील बोलतो, नाही ह्या पौर्णिमा आहेत ना पटवर्धन, या आल्या होत्या, यांनी हे पेपर बनवून घेतले माझ्याकडून. आता मात्र पौर्णिमा या सगळ्यात अडकते. पौर्णिमा म्हणते, आई काय बोलताय तुम्हीच मला. पण पौर्णिमाला काही बोलू नये तर रागिणी तिला थोबाडीत देते आणि भूमी म्हणते, पौर्णिमा जर तुला मृत्यूपत्राचं हे सत्य कळलं होतं, कुणाकडून कळलं होतं, कसं कळलं होतं आणि त्याचप्रमाणे तू कसं काय हे सगळं बनवून घेतलंस आत्यांच्या नावावरती. भूमीला अजूनही डाऊट येतो. त्यावरती आता हिला रागिणी विचार करायला वेळच देत नाही आणि म्हणते, भूमी अगं खरा चोर पकडला गेला ना, ही अभिजितची बायको अभिजितच्या वरती निघाली, हिला पण आता पाठवून देऊ आपण माहेरी. असं म्हणत आता मात्र इकडे रागिणीने डाव साधलेला असतो. पण हुशार भूमीला रागिणीवरती फुल डाऊट असतो. आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन रागिणीचं सगळं कारस्थान भूमी कसं ओपन करणार आणि पौर्णिमा नाही तर खरी कल्प्रेट रागिणी आहे हे कसं सिद्ध करणार पाहणं रंजक ठरणार आहे.